राज्यात गृहमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। अशातच गृहमंत्रीपदानंतर अर्थ खात्यासाठी देखील महायुतीमध्ये चढाओढ सुरू असल्याची चर्चा आहे। शिवसेनेकडून अर्थ खात्याची मागणी करण्यात आलेली आहे, तर अजित पवारांनी देखील दिल्लीमध्ये जाऊन लॉबिंग सुरू केलंय। एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे नव्या सरकारमध्ये अर्थ खात्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त मंत्रिपदं मिळावीत यासाठी अजित पवार यांनी दिल्लीत मोर्चे बांधणी केली। महायुतीमध्ये सर्वांचा सन्मान आहे, जे काय असेल ते चर्चेने त्या ठिकाणी होईल। अमितभाईंच्या भेटीसाठी दादा आज तरी या ठिकाणी नाहीत, आम्हाला आलेले नाहीत। नव्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार अर्थ खात्यासाठी आग्रही असल्यानं शिवसेनेनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। हे बघा, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्यांनी कोणती पदं मागावी, पण आमचा निर्णय हाच आहे की शिंदे साहेबांनी सत्तेत यावं। दोघांच्याही मागणीनंतर भाजप कुणाकडे अर्थ खातं सोपवणार याबद्दल उत्सुकता आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार 41 आहेत, एकनाथ शिंदे यांच्या गटापेक्षा कमी आहेत, त्यामुळे विकासासाठी निधी हवा असताना आपल्याकडे हक्काचं अर्थ खातं असायला पाहिजे असं त्यांना वाटत असणार। अर्थ मंत्रालयासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत चुरस पाहायला मिळते। परिणामी कुणाला अर्थ खातं मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाहीये। छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देत सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगावमधून निवडणूक लढवली। नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामधलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। नांदगाव विधानसभा निवडणुकीत सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना धूळ चारली। आता याच संघर्षाचा बदला म्हणून सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना खिंडीत गाठण्याचा डाव आखलाय। सुहास कांदे यांच्या समर्थकांनी नाशिक शहरात भावी पालकमंत्री म्हणून होर्डिंग्स लावले आहेत। यावर छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी देखील भुजबळ यांच्या पालकमंत्री पदासाठी शहरात भुजबळांचे भावी पालकमंत्री असे बॅनर झळकवले आहेत। एका बाजूला मुलाला आमदार करून घेतलं आणि दुसरी बाजूला पुतण्याला त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या विरोधात, म्हणजे त्या धर्माच्या विरोधात त्यांनी उभं केलं। परंतु जनतेचा जो कौल पाहिला, लाखभरच्या मतांनी अण्णा निवडून आलेले आहेत। ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब हे सिनियर आहे आणि अनुभव देखील साहेबांचा बाकीच्यांपेक्षा जास्त आहे। आता नाशिक जिल्ह्यातून कुणाची मंत्रिपदी वर्णी लागते आणि कुणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडते याची उत्सुकता आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात अजूनही सत्ता स्थापन झालेली नाहीये आणि अशातच अर्थमंत्रीपदावरून शिवसेना आणि एनसीपीमध्ये चढाओढ सुरू आहे। यावरून संजय राऊत यांनी भाजपवर मोठा आरोप केलाय। सध्या राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत, त्यासाठी बैठका आणि चर्चासत्र सुरू आहेत। अशातच खासदार संजय राऊत यांनी महायुतीसह भाजपवर निशाणा साधला। भाजपकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात भांडणं लावली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजप कसा पक्ष आहे हे त्यांना लवकरच कळेल असा टोलाही राऊत यांनी लगावला। अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये तुफान भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। दोघांमध्ये एकत्र निवडणुका लढले। काल दादा दिल्लीमध्ये होते, सगळं टाकून रात्रभर इथे फिरत होते, अनेक भेटीगाठी गुप्तपणे घेत होते। शिंदेनंतर राऊत यांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवला। फडणवीस यांना डावलण्यासाठी एखाद्या महाशक्तीचा डाव चालला आहे का असा संशय सुद्धा राऊत यांनी व्यक्त केला। देवेंद्र फडणवीसांना डावलून एखादं नवीन नाव अचानकपणे येऊ शकतं, त्यासाठी काही डाव चाललाय का एखाद्या महाशक्तीचा? राऊत यांच्या या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला नसला तरी वादंग होणार हे नक्की। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे आमदार आणि एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामधील वाद सर्वश्रुत आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही हा वाद थांबलेला नाहीये। सुनील तटकरे पुन्हा एकदा शिवसेना आमदारांच्या आता निशाण्यावर आलेले आहेत। रायगडमध्ये महायुतीत निवडणुकीच्या दरम्यान गद्दारी झाल्याचा आरोप सुरुवातीपासूनच करण्यात येतोय। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर नाव घेऊन गद्दारी केल्याचे आरोप केले होते। आता अलिबाग मतदारसंघातले आमदार महेंद्र दळवी यांनी गद्दारी केल्याचा मुद्दा पुन्हा एकदा भरसभेत मांडला। याचाच अर्थ काय का सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम, गद्दारी करण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे। माझ्यामध्ये निश्चित आहे, तर त्यालाही माझ्या ताकदीचा अंदाज आहे। आता सबुरीत त्याला निश्चित देतो, नाव न घेताना देतो। त्यांना असं वाटतं की आम्ही शाणे आहोत, इथं वेडे आहेत, मग तुमच्यापेक्षा आम्ही दीड शाणे आहोत। शिवसेनेतल्या फुटीपूर्वी सुद्धा रायगड जिल्ह्यात तटकरे आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असायचे। आता महायुतीत असताना आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरही तटकरे आणि शिवसेना आमदारांमधला वाद थांबता थांबत नाहीये।